अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 22 मराठी शब्द इंग्रजीतून. तर आजचा पहिला शब्द आहे अशक्त. अशक्त म्हणजे वीक किंवा फीबल. ठीक आहे. अशक्त, वीक किंवा फीबल. पुढचा शब्द आहे अशक्तता किंवा अशक्तपणा. आपण कधी म्हणतो ना आजारी पडा की अरे मला खूप विकनेस आला आहे, खूप अशक्तपणा जाणवतो आहे. अशक्तता किंवा अशक्तपणा, वीकनेस किंवा फीबलनेस. अशक्तता किंवा अशक्तपणा म्हणजे वीकनेस किंवा फीबलनेस. नेक्स्ट आहे अशक्त करणे म्हणजे टू वीकन किंवा मेक वीक. उदाहरणार्थ आपण म्हणतो ना अरे बापरे या तापाने मला खूप अशक्त केलं आहे. म्हणजे अशक्त करणे म्हणजे टू वीकन किंवा मेक वीक. नेक्स्ट आहे अशक्त करणारा म्हणजे वीकनिंग. अशक्त करणारा, वीकनिंग. अशक्त करणारा, वीकनिंग. पुढचा शब्द आहे चष्मा घालणे किंवा लावणे. त्याला म्हणतात टू वेअर ग्लासेस किंवा टू पुट ऑन ग्लासेस. चष्मा घालणे किंवा लावणे. टू वेअर ग्लासेस किंवा टू पुट ऑन ग्लासेस. नेक्स्ट आहे चष्मा काढणे म्हणजे टू रिमूव्ह द ग्लासेस किंवा स्पेक्टॅकल्स. ठीक आहे. चष्मा काढणे टू रिमूव्ह द ग्लासेस. ठीक आहे. पुढचा शब्द आहे चष्मा घातलेला. चष्मा घातलेला म्हणजे स्पेक्टॅकल्ड. म्हणजे आपण म्हणतो ना अरे तो चष्मा घातलेला माणूस होता ना तो. सो चष्मा घातलेला म्हणजे स्पेक्टॅकल्ड. नेक्स्ट आहे चष्मे तयार करणारा किंवा विकणारा. त्याला म्हणतात ॲन ऑप्टिशियन. चष्मे तयार करणारा किंवा विकणारा म्हणजे ॲन ऑप्टिशियन. नेक्स्ट आहे चष्मीश. म्हणतो ना अरे ती चष्मीश आहे ना. चष्मीश म्हणजे अ फोर आईज किंवा आपण स्वतःलाही म्हणतो की अरे मी चष्मीश आहे, मला असंच दिसत नाही चष्मा लावल्याशिवाय. सो चष्मीश म्हणजे अ फोर आईज. चष्मीश, फोर आईज. नेक्स्ट आहे नंबर 3 म्हणजे 3 नंबर. नंबर 3, 3 नंबर. त्रय. त्रय म्हणजे अ ग्रुप ऑफ 3. त्रय, अ ग्रुप ऑफ 3. त्रयस्थ म्हणजे अ थर्ड पर्सन किंवा आउटसाइडर. आपण म्हणतो ना अरे त्या त्रयस्थ व्यक्तीला कशाला सांगतेस तू. म्हणजे त्रयस्थ म्हणजे अ थर्ड पर्सन किंवा आउटसाइडर. नेक्स्ट आहे दीप. दीप म्हणजे लॅम्प किंवा लाईट. दीप, लॅम्प किंवा लाईट. नेक्स्ट आहे दीपक. दीपक म्हणजे सुद्धा लॅम्प किंवा लाईट. दीपक, लॅम्प किंवा लाईट. नेक्स्ट आहे दीपस्तंभ किंवा दीपगृह म्हणजे अ लाईट हाऊस. दीपस्तंभ किंवा दीपगृह म्हणजे अ लाईट हाऊस. पुढचा शब्द आहे दीपावली म्हणजे दिवाळी फेस्टिवल किंवा अ रो ऑफ लॅम्प्स. दीपावली म्हणजे दिवाळी फेस्टिवल किंवा अ रो ऑफ लॅम्प्स. पुढचा शब्द आहे पळी किंवा डाव म्हणजे लेडल किंवा स्टरर. काय म्हणायचं? स्टरर. नेक्स्ट आहे पक्ष. पक्ष म्हणजे पार्टी. राजकीय पक्ष असतो किंवा अरे तू आपण खेळताना म्हणतो ना तू कोणत्या पक्षात आहे म्हणजे तू कोणत्या साईडला आहेस. साईड. ठीक आहे. पक्ष म्हणजे पार्टी किंवा साईड. पुढचा शब्द आहे पक्ष स्थापणे म्हणजे एस्टॅब्लिश अ पार्टी. पक्ष स्थापणे म्हणजे एस्टॅब्लिश अ पार्टी. नेक्स्ट आहे पक्षकार म्हणजे क्लायंट किंवा पार्टी. पक्षकार म्हणजे क्लायंट किंवा पार्टी. पुढचा शब्द आहे प्रवाह म्हणजे आता प्रवाह म्हणजे करंट, विजेचा प्रवाह सुद्धा असतो. आणि दुसरा म्हणजे फ्लो किंवा स्ट्रीम, नदीचा प्रवाह असतो. बरोबर आहे. सो प्रवाह म्हणजे करंट किंवा फ्लो किंवा स्ट्रीम. कोणत्याही अर्थाने आपण
प्रवाह हा शब्द वापरू शकतो आपल्याला जो अर्थ हवा आहे त्यासाठी. ठीक आहे. प्रवाह, करंट किंवा फ्लो किंवा स्ट्रीम. पुढचा शब्द आहे प्रवाहाबरोबर, म्हणजे विथ द स्ट्रीम किंवा विथ द करंट. प्रवाहाबरोबर म्हणजे विथ द स्ट्रीम किंवा विथ द करंट. पुढचा शब्द आहे प्रवाहाविरुद्ध, म्हणजे अगेन्स्ट द स्ट्रीम किंवा अगेन्स्ट द करंट. प्रवाहाविरुद्ध म्हणजे अगेन्स्ट द स्ट्रीम किंवा अगेन्स्ट द करंट. नेक्स्ट आहे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे डाऊनस्ट्रीम. ठीक आहे. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम. पुढचा शब्द आहे प्रवाही, म्हणजे लिक्विड. कधी कधी आपण आजारी असतो आणि डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर म्हणतो आज जेवण करू नका, फक्त प्रवाही घ्या, म्हणजे फक्त लिक्विड घ्या, ज्यूस वगैरे. ठीक आहे. सो प्रवाही म्हणजे लिक्विड. पुढचा शब्द आहे लव असलेला, म्हणजे फरी. अंगावर, लहान मुलांच्या अंगावर जेव्हा मुलं जन्मतात तेव्हा काही वेळेला काही मुलांना अंगावर लव असते. सो लव असलेला म्हणजे फरी. लव असलेला फरी. पुढचा शब्द आहे लवकर, म्हणजे क्विकली. लवकर, क्विकली किंवा अर्ली. नेक्स्ट आहे लवकरात लवकर, म्हणजे ॲट द अर्लिएस्ट. लवकरात लवकर म्हणजे ॲट द अर्लिएस्ट. नेक्स्ट आहे शक्य तेवढ्या लवकर, म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल. शक्य तेवढ्या लवकर, ॲज सून ॲज पॉसिबल. पुढचा शब्द आहे लवकरच, म्हणजे सून किंवा शॉर्टली किंवा व्हेरी सून. आपण म्हणतो ना, कोणाला रस्त्यात भेटतो तर आपण म्हणतो ना, अरे पुन्हा लवकरच आपण भेटू. सो लवकरच म्हणजे सून किंवा शॉर्टली किंवा व्हेरी सून. ठीक आहे. चला तर आता वेळ झाली आहे रॅपिड फायर राऊंडची. बघूयात आपल्याला किती लक्षात राहिलेत शब्द. स्टार्ट करूयात. अशक्त, वीक. अशक्तता, वीकनेस. अशक्त करणे, टू वीकन. अशक्त करणारा, वीकनिंग. चष्मा घालणे, टू वेअर अ ग्लासेस. चष्मा काढणे, टू रिमूव्ह द ग्लासेस. चष्मा घातलेला, स्पेक्टॅकल्ड. चष्मे तयार करणारा, ॲन ऑप्टिशियन. चष्मिश, 4 आईज, म्हणजे अ 4 आईज. नंबर 3 नंबर. त्रय, अ ग्रुप ऑफ 3. त्रयस्थ, अ थर्ड पर्सन. दीप, लॅम्प. दीपक, लॅम्प. दीपस्तंभ, अ लाईट हाऊस. दीपावली, दिवाळी फेस्टिवल. पळी किंवा डाव, लेडल. पक्ष, अ पार्टी. पक्ष स्थापणे, एस्टॅब्लिश अ पार्टी. पक्षकार, क्लायंट. प्रवाह, करंट किंवा फ्लो. प्रवाहाबरोबर, विथ द स्ट्रीम. प्रवाहाविरुद्ध, अगेन्स्ट द स्ट्रीम. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, डाऊनस्ट्रीम. प्रवाही, लिक्विड. लव असलेला, फरी. लवकर, क्विकली. लवकरात लवकर, ॲट द अर्लिएस्ट. शक्य तेवढ्या लवकर, ॲज सून ॲज पॉसिबल. लवकरच, सून किंवा शॉर्टली. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 23 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.